करुण प्रारंभे दफावर थापतून तुण्यात तपावर थापतून तुण्यात तपावर थापतून तुण्यात दफावर थापतून तुण्यात तपावर थापतून तुण्यात तपावर थापतून तुण्यात शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण क्रांतीवीरांचं गातो गुणगान हो जी जी क्रांतीवीराचं गात गुणगान हो जी क्रांतीवीराचं गात गुणगान हो जी हा आधिनमन भारत मातेला आधिनमन भारत मातेला महाराष्ट्राला शाहिरानं साज चढविलान पूर्ण चढून शाहिरी साजाला नगर जिल्हा शेवगाव तालुक्याला मुक्कामी वरुड गावाला शाहिराक्षय गातो पोवाड्याला गात पोवाड्याला हो जी गात पोवाड्याला हो जी गात पोवाड्याला हो जी हा क्रांतीचा पेटला कुंड क्रांतीचा पेटला कुंड उभारून बंड ठोकून ही दंड प्रखर ज्वालामुखी झाला तयार प्रखर ज्वालामुखी झाला तयार प्रखर ज्वालामुखी झाला तयार भारत माते समुक्त करणार भारत माते समुक्त करणार भारत माते समुक्त करणार राष्ट्रासाठी फासावर जाणार हो जी राष्ट्रासाठी भासावर जाणार हो जी राष्ट्रासाठी भासावर जाणार हो जी हा 1907 सालात किशन सिंह पितामहान विद्यामाईच्या पवित्र उदरातून जन्मले क्रांती बलवान जी क्रांती बलवान हो जी क्रांती बलवान हो जी हा आनंदाला महता पित्याला पाहून छोट्या बाळाला भगतसिंग ठेवलं नावाला दिला पुत्र भारत देशाला भारत देशाला जिरहाजे भारत देशाला जिरहाजे भारत देशाला जिरहाजे भारत भूमी इंग्रजांच्या वेळख्यामध्ये अडकली आणि त्या भारत भूमीला मुक्त करण्याकरता एका क्रांतीवीरानं जन्म घेतला आई वडिलांचा आनंद गगनात मावत नव्हता बाळाचं नाव भगतसिंग ठेवलं दिसा मासानं हडा मासानं भगतसिंग वाढायला लागले तरुण वय झालं काय केलं संघटित केलं तरुणाला मुक्त करण्या माय भूमीला शृंखला तिच्या तोडण्याला भारतवीर तयार झाला हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन संघटना बांधली चंद्रशेखर आझाद यांच्या नेतृत्वाखाली क्रांतीचा रणकुंड पेटला आणि याच वेळेला पंजाब केसरी लाला लजपत राय आघाडीवरती होते आणि सायमन कमिशन लाहोरला येऊन पोहोचलं त्यावेळेला काय झालं लक्षपूर्वक ऐका सायमन कमिशन आलं लाहोरात रोष वाढला देशात पुढे लालाजी सर्वात निषेधाच्या देती घोषणा लाठ्यांचे मार सगळ्यांना जी जी लाठ्यांचे मार सगळ्यांना जी जी आणि क्रूर गोरे साहेबांना आणि तेवढ्यात घेऊन लालाजींना आत केली लाठ्यांची बरसात जखमी झाले ते हल्ल्यात केला काळाने होतो घात जखमी झाले ते हल्ल्यात लालाजींनी देह ठेवला
सोंडारच्या ब्रिटिश अधिकाऱ्याने लालाजींवरती लाठी हल्ला केला आणि भगत सिंग, सुखदेव, राजगुरू खुनाचा बदला घेण्याकरता निघाले. आणि काय झालं? लक्षपूर्वक ऐका. संघटित केलं तरुणाला, संघटित केलं तरुणाला, खुनाचा सूड घेण्याला, राष्ट्राची आज्ञा सर्वाला, कोण येतो माझ्या मदतीला? सुखदेव न प्लॅन रचलेला, जय गोपाळ इशारा देण्याला, दयानंद कॉलेज पाठीला, चंद्रशेखर आझाद तीराला. इतिहास काय वर्णावा त्या आणि काय झालं? सायमनच्या ऐवजी स्क्वॉट अधिकारी बाहेरून येताना दिसला पोलीस ठाण्याच्या. जय गोपाळने पहिला इशारा दिला आणि राजगुरू पुढे धावला. कमरेची रिव्हॉल्वर काढली. भगत सिंग होता आणि धड करून बाहेर टाकतात. राजगुरूनं गोळ्या झाडल्या. भगत सिंगांनी 5 गोळ्या झाडल्या. साहेब पडला धरणीला, साहेब पडला धरणीला, खुनाचा सूड घेतला, खुनाचा सूड घेतला. समाधान वाटे सर्वाला, वाटे सर्वाला. क्रांतीचा रणकोंड पेटत चालला, पण आपले विचार समाजापर्यंत पोहोचावेत याकरता पब्लिक सेफ्टी बिल आणि ट्रेड डिस्प्यूट बिल यांच्या निषेधार्थ विधान भवनावरती बॉम्ब हल्ला चढवला. त्यावेळेच्या इंग्रजांना थरकाप सुटला. स्वतःची गिरफ्तारी दिली. काही दिवसांना सुखदेव पकडले गेले. पुण्यामध्ये राजगुरू पकडले गेले. खटला सुरू झाला आणि कोर्टामध्ये उभं राहण्यात आलं. शिक्षा झाली. 24 मार्च 1931 फाशी जाहीर झाली. पण घाबरलेल्या इंग्रजांनी एक दिवस अगोदर 12 तास अगोदर त्यांना फाशीवरती दिलं. आणि भारत माते करता ही माणसं निघालेली आहेत मायबापावर. आणि त्याला भगत सिंगांचं वाक्य गीत होत. दम निकले जिस देश के खातिर बस इतना अरमान है, एक बार जिस राह पे मरना 100 जन्मों के समान है. देख के वीरों की कुर्बानी अपना मने बोला, मेरा रंग दे बसंती चोला, रंग दे बसंती चोला, मेरा रंग दे बसंती चोला. फाशीच्या तख्तापर्यंत गेले. त्या फासाचं चुंबन घेतलं आणि भारत मातेला वंदन केलं. आणि भगत सिंग, सुखदेव, राजगुरू हसत हसत फासावरती गेले. आपल्या प्राणाचं बलिदान दिलं. अशा त्या क्रांतीवीरांना शाहिराचा कोटी कोटी मानाचा होता. शाहिरांना साज चढविला, आज गाईल क्रांतीवीराला, आज गाईल क्रांतीवीराला. शाहीर अक्षय गातो पोवाड्याला, गात पोवाड्याला गिरहाजी, गात पोवाड्याला गिरहाजी, गात पोवाड्याला गिरहाजी. आणि स्वातंत्र्याच्या रक्षणाला